देवी आई, याला माफ कर. या पोराचं काय करायचं काय बी कळत नाही बघ. साधा बोळा हाय गंगप्पा, अशा माणसाचं भलं व्हायला पाहिजे बघ. पुढचं मला समज दिसतंय बघ. रामप्पा जिकल आणि गोळा झालेला पैका शेतीची कामी. आता म्या दिलेलं वचन खरं करायचं का खोटं ठरवायचं हे तू बघ. देवी आहे, आज समधी तुझ्या पाया पडाय आली आहे. समद्यांचं भलं कर, समद्यासनी सुखी ठेव. आणि माझ्या बाळूला चांगलं वागायची बुद्धी दे. त्याच्यावर कुठला बी आळ येऊ देऊ नका. त्याला चांगल्या वाटेवर घेऊन जा. तो जर सुधारला नव तर मी हा तुझ्या दारात येऊन पुन्हाचा निवद करीन. देव्या, माझ्या सत्यवावर लक्ष दे. तिला लवकर बरं कर. तिच्यावर कुठली काळी छाया पडू देऊ नका. समजा वाईट गोष्टींपासून तिला लांब ठेव. तिच्यावर तुझी कृपा राहू दे. सत्य, ये मोर पाया पड. अगं, तुला हळदी कुकू कुणी लावलं? ये मोर नमस्कार कर.
पालखी संघ कुठे बी दिसला नाही. अगं तुम्ही जरा बघून येता का जी? त्याला खांद्यावर घेऊन यायचंच राहिलं यार. कळत नाही वचाल. मला तर म्हणलं होता येतो म्हणून. तुला म्हणला आणि तू ऐकलं? त्याचं काय खरं असतंय काय? देवी आई मोहरा आलो हाय. आता तरी त्याचा विषय सोडा की. हा चला समधी पाया पडा. देवी आईच्या नावानं. देवी आईच्या नावानं. आनंदी होऊन पार्वती राणी बसली आनंद नवनाथ. पाना फुटून दूध गळतय धरणी मातेत. पाना फुटून दूध गळतय धरणी मातेत. अरे रामप्पा, आपण देवीच्या मोर आहो. मग अरे देवी आईला हात जोड, पाया पड. हे तुम्ही पडा पाया. तुमच्या शब्दाला मान देऊन आता आलोय मी. आता मला काय सांगू नका. अरे रामप्पा, असं काय बोलतो आहेस? देवी आई, याला माफ कर. या पोराचं काय करायचं काय बी कळत नाही बघ. आई, तूच वाट दाखव ग. वय, आम्ही आमच्यासाठी काहीच नाही मागणार बघ. रामप्पावर तेवढं लक्ष ठेव. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला म्हणजे झालं. भाडूच्या शब्दावर आम्हाला विश्वास आहे. पर तुझा बी आशीर्वाद राहून दे, म्हणजे तो कुस्ती जिंका. गाव देवीच्या नावानं सांग भलं. बाळ कुठं दिसा ना. मी बी तेच बघतो आहे. आत्ता पातूर याय पाहिजे होता, अजून कसा नाही आला. तू थांब, मी आलो. अरे कुठे चाललाय तू? अरे तू थांब. मला ठाव आहे, गंगप्पा आणि रामप्पा माझी वाट बघत आहेत. मी आता जाणार नाही. माणसानं वाट बघायला शिकलं पाहिजे. आणि सुखी समाधानी व्हायचं असेल तर शांत राहून योग्य वेळेची वाट बघितली पाहिजे. रामप्पाला अजून माझी वाट बघायची आहे. तो आता माझा विचार करतो आहे. ह्या जर आता गेलो तर तो बाकीच्या पैलवानांचा विचार करेल, जे त्याने नाही केलं पाहिजे. वाट बघ रामप्पा. आता तुझ्या डोक्यात पांडुरंगाचा विचार येत आहे. हेच विचार तुला कुस्तीची काय मदत करते.
तुमची इथली गोडी शेव मला लय आवडती बघा, म्हणून मी वर्षभर वाट बघत असतो या. एवढी आवडती तर वर्षभराची एकदम घेऊन ठेव की हा? चालतंय की, त्याला काय. का हो काळजीत दिसत आहे सा. होय, बाळू कुठं आहे? बाळ्या असेल की हिथंच कुठतरी. का अजून आला नाही म्हणून विचारलं. त्याला वाटेल तेव्हा येईल त्यो. होय की, त्याला सांगून काय चालत नाही बघा, त्याला जे करायचं तेच करतो तो. होय, तुम्ही त्याच्या नादाला लागू नका. असं कसं म्हणता? माझा अनुभव आहे. बाळूनं सांगितलेलं ऐकलं तर कधी वाईट व्हायचं नाही बघा. अहो, तुम्ही आमच्या सासूबाईंसारखं बोलायला लागलं. हा म्हणजे आता बाळू सांगणार आणि तुम्ही ऐकणार होय? अहो, त्याचं ऐकून काय होत नाही. तसं बी आज कळलंच यांना. म्हणजे कुस्त्या झाल्यावर कळलंच की बाळू म्हणतो ते खरं आहे का खोटं. म्हणजे रामप्पा जिंकणार नाही असं तुमचं मत आहे वय? हा म्हणजे रामप्पा जिकाव असं आम्हासनी वाटतं. पर देवप्पा आणि पंचाच्या पैलवाना मोड तो टिकल का? रामप्पाला हे जमल का? रामप्पाला ते जमल का नाही जमल ते माहित नाही, पण बाळूच्या शब्दावर मला विश्वास आहे. बाळू म्हणला ना रामप्पा जिकल, तर मग रामप्पा जिकलच. रामप्पा जिंकला तर आम्हाला बी आनंदच होईल की. आज रात्री कळलंच तुम्हाला. बाळू दिसला तर त्याला सांगा मी हुडकीत होतो. होय होय. हा बाळूचं बोलणे विश्वास ठेवा लागला का? जाऊ द्या, कुस्त्या झाल्यावर कळेलच की. वय वय. बाळ्यानं काहीतरी खूळ भरवला असणार डोसक्यात. अहो, गंगप्पा मला सांगत होता की बायानं सांगितलंय रामप्पाला कशी कुस्ती खेळायची ते. आता बाया काय वस्तात आहे? तो बी यांना कुस्ती शिकवाय गेला आणि हे बी तयार झाले. अहो, अशी कुठं कुस्ती जिंकत असतात वय? याला काय अर्थ आहे? हा, आता मी शिकवित असतो ती वेगळी गोष्ट आहे, पर बाया काय तर काय, जाऊ दे. बाळ्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. वय की. जावय बापू, एक विचारू का? हा विचारा की. नाही, यंदा जत्रा संपली का पुढच्या वर्षीच येणार? होय की. मला असं वाटतं आहे की बाबा तुम्ही यंदा कुस्तीत उतरावा. हा? का? बक्षीस बघितलं ना व, तुम्ही तर असं घ्याल की. नाही, पर आता जाऊ द्या. आता कुठं म्हणजे नग नग कशाला उग. हा, कशाला म्हणजे? चांदीची गदा आणि पैक थोडं आहेत वय. अहो, आधी सांगाय पाहिजे होत, म्हणजे तयारी बियारी केली असती म्या. असं बिगर तयारीचं उतरायचं म्हणजे चांगलं नाही दिसत. वय वय, माझं चुकलं. हा आधीच सांगाय पाहिजे होत. हा. आता राहिलं पर पुढच्या वर्षी जत्रा तुम्ही उतरा. हा, होय होय होय. आणि गंगप्पा म्हणतो तसं बाळ्याकडनं कुस्ती शिकून घ्या म्हणजे जिकाल. बाळ्या काय होणार आहे त्याच पांडुरंगालाच ठाप. कुठं राहिलाय समध्याजणी? बाळूच्या बाळू कुठे? आम्हाला बी काही ठाव नाही. म्हणजे पालखी संघ बी नव्हता. आम्ही देवीला पाया पडायला गेलो तिथं बी नव्हता. येणार नाही का तो? हा, काय ठाव नाही. म्हणजे तसं काय बोलला नाही मला. तुमचं काय काम होतं का त्याच्याकडं? नाही म्हणजे काळजीत दिसत आहे म्हणून विचारलं. नाही, असं काही नाही. दिसलं नाही म्हणून विचारलं. बर बर, आम्ही घरलाच जातो हाय. असेल तर पाठवून देते. होय आणि आखाडा बघितला का? होय, बघितला की. काय काळजी करायची नाही बर का. पांडुरंगाचं नाव घ्यायचं आणि उतरायचं आखाड्यात. मी देवाला नाही मानत. हो, असं कसं? म्हणजे देव हाय म्हणून तर समजा आहे की. तुम्ही म्हणता की देव हाय तर समज आहे, पण माझा बा म्हणतो की बाळू हाय तर समज आहे.
बरं, मला सांगा तुम्ही देव का नाही मानत? मला नाही पटत. पटल, येळ आली की समज पटल. बाळू म्हणला आहे ना बघ, कुस्ती जिंकलात तर पांडुरंगाचं नाव घ्यावं लागेल म्हणून. होय. हा, मग ती येळ काय लांब नाही. मी आता सांगते, अक्कोळमधून जायच्या आधी तुम्ही पांडुरंगाच्या पाया पडूनच जाता बघा. म्हणजे मी कुस्ती जिंकणार की काय? व्हय. आलाच का मांजरीवाणी आडवा? काय रे? अरे कुठं चाललाय? तुला कशाला पाहिजे नसत्या चौकशा? अरे नसल सांगायचं तर नको सांगू ना, तांडायचं काय एवढं त्याच्यात? अरे पण विचारतोच कशा पाहिजे म्हणतो म्या. अरे काळजी असते बाबा. लय काळजीचा लागून गेला तू. अरे तुला काय ओळखीत नाही का म्या? बरं जाऊ दे, बाळू कुठं दिसलं नाही. आता बाळप्पा काय काम आहे तुझं? नाही काम असं काय नाही, पण असं विचारलं. मला नाही ठाव बा. सकाळ धरणं काय दिसलं नाही. कुस्त्याला तर येईन ना व. अरे त्याच्या मनाचा तो मालक, वाटलं तर येईल की. हा असं कसं? आता पैलवान उतरायचं म्हणजे यायच पाहिजे की. त्या पंचाचा पैलवान पाहून विचार बदलला काय तिने? अरे बाळप्पा आहे त्यो, समद्यासनी पुरून उरल. तो असा विचार बदलील वय. मग का नाही आला? येईल, काहीतरी कामात असेल. काय काम असेल रे? मला ठाव नाही बा. नाही त्याचं समजा तुला ठाव असतं ना म्हणून तुला विचारलं. जाऊ का म्या? नाही जा ना, म्या काय धरून ठेवलं काय तुला? हा. अरे पर एक सांगून जा. अजून बाकीच आहे का? अरे ऐक तर, तो पंचाचा पैलवान पाहिला का तू? हा त्यो होय होय. कसा आहे रे? आता पैलवान कसा असणार? पैलवानासारखाच असणार की. जिंकल ना व? ते काय ठाव नाही बा. पण बाळप्पा म्हणला आहे का त्याचाच पैलवान जिंकणार. बघू काय होते. तो पंचाचा पैलवान आता पोत्तूर एक बी कुस्ती हारला नाही. यो जिंकल बघ. जरा दम खा. गोडा मैदान लांब नाही. बघू काय होते. बघू. बाळू कुठे आहे? कुठं काय असतं ना, आपल्याला काय करायचं? बाळप्पा सकाळ धरणं जत्रत आलाच नाही. गेला कुठं हाय? बाळू, बाळप्पा. माधू काका, ये ये. अरे इथं एकला काय करतो हाय? का नाही, बसलो होतो बघ. अरे सकाळ धरणं कुठं बी दिसला नाही तू. घरातच आहे बघ. असं कशा पाहिजे? असंच. बर, कुस्त्या बघायला येणार आहे ना व? येणार की. गाव देवीचं दर्शन बी घ्यायचं आहे. ते ना माधू काका, कुस्तीची समधी तयारी झाली आहे ना व? हा, एकदम जंगी. हा. पर तो तात्या म्हणत होता का पंचाचा पैलवान आज पतूर कधी बी हारला नाही. माधू काका, कंची बी गोष्ट आयुष्यात पहिल्यांदाच घडत असते आपण. वय वय. हा, म्हणजे रामप्पा त्या पैलवानाला हरवणार नव्ह? नाही, मग काय नाही, तुला रात्री समजेल. एक बोलू का? बोल. रामप्पा जिंकला असं मला वाटत नाही बघ. का? ते ठाव नाही, पण त्याच्यात लय भ्याव दडला आहे बघ. अरे तेच ब्याव त्याला पांडुरंगाकडे घेऊन चालला आहे बघ. असं आहे वय. म्हणजे रामप्पा हरणार नाही वय ना? चांदीची गदा आणि पैकर रामपाला मिळणार बघ. म्हणजे हरणार नाहीच की. अरे मी असं कुठं म्हणलं का रामपा हरणार नाही म्हणून? मी एवढंच म्हणलं का पैकान चांदीची गदा रामपाला मिळणार. तू काय बोलतो हाय माझ्या डोसक्यातच जात नाही बघ. रात्री समजेल. आजची कुस्ती कोण हारल ते मला ठाव आहे. पण मला एवढं ठाव आहे का बाळप्पा ज्याच्या मागे उभा राहील तो जिंकल्या बिगर राहणार नाही. येतो मी. ये. लवकर ये, समधी जमली आहे. होय. समधी नाही आली, अजून देव पयायचा बाकी आहे.